तुझ्याकडे काही काम होतं का? तुझ्याकडे काय नाही, पुन्हा एकदा तुला विनंती करायची होती. तू इथे नारायणी बरोबर आमच्या घरी राहशील का? उपकार म्हणून नाही राहायचं मला या घरात. अगं आनंदी काय बोलतेस तू? बराबर बोलते मी सुंदर. जर मला इथं राहायचं असेल त्याचा मोबदला चुकवलाच पाहिजे. इथं राहण्याच्या बदल्यात माझ्या घरातली समधी कामं कर. तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. आता मला फक्त एवढं सांग, तू कधीपासून राहायला येतेस इथे? आतापासून साहेब. लगेच आम्ही. अरे मग वाट कसली बघताय? जा जा जा, सामान घेऊन या तुमचं. लवकर लवकर जा आणि लवकर या. मी वाट पाहतोय तुमची. जा आनंदी, लवकर ये ग. खऱ्या आई बापाला नको होती म्हणून सोडली तमाशाच्या बारीवर. पण माझी काय बी तक्रार नाही. कारण ज्या दिवशी अनाथ असण्याचं दुःख माझ्या पदरात टाकलंस ना, त्याच दिवशी सुंदरशी एक नवीन नातं जोडलीस. ज्यांनी ज्यांनी माझ्या पाठीवरून मायेचा हात फिरवलाय ना, तेवढ्या समद्यांच्या उपकाराची परतफेड करण्याचं बळ फक्त दे मला. हे घे. जेवढे आणता आले तेवढेच आणलेत. लागले तर नंतर देईनच मी तुला. सॉरी नारायणी, मला तुझ्याकडून असे पैसे घ्यावे लागतात, पण मी तुला ते एक दिवस परत करेन. अरे वेडायस का तू? हे सगळं तुझंच तर आहे ना, मला कोणी भाऊ बहीण नाही आहेत. सो स्वीट ऑफ यू. आय रिअली लव्ह यू यार. या बया, अहो येतो कुठं? मी ते माझ्या मित्राकडे चाललो होतो. इकडे मागेच राहतो होतो. अहो चला ना आत. हीर साहेब, तुम्ही इथं कशासाठी आला ते माहिती आहे आम्हाला? अगं हे गुलाबी, तुझ्या जीवाला काय हाडबीड आहे का नाही? हीर साहेब, आता आला जात तर गरीबाकडची मीठ भाकर खाऊन जा की. अहो गरम गरम जेवण या ना. नाही राहू द्या. खरं तर मला तुम्हाला हे विचारायचंय की हे नारकर प्रकरण नक्की काय? नाही म्हणजे मी स्वतः यात लक्ष घालतोय म्हणून विचारतो. अहो हीर साहेब, आता त्या दिवशी तुम्ही तो कागद फाडला, आम्हाला बी वाटलं उरकलं समजा, पण हे नवीनच लोडणं गळात आलं. आता तुम्हीच सांगा, त्याच्याकडनं जर 10 लाख आम्ही घेतलं असतं तर इथं राहिलो असतो का? म्हणूनच मला सविस्तर सांगाल नक्की काय झालं ते? साहेब या इकडं. अहो किती बी झालं तरी वीर साहेब तुमचे चिरंजीव. आता तो वरून ताकभात ओळखणारे ते काय बंदोबस्त करायचा असेल तर त्यांचा करा की. बरोबर बोलतायत नारकर. आपल्याला दादाचं काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. पाठवून द्या ना शहरात त्याला. आणि वीर साहेब जर शहराला गेले नाही ना तर एक दिवशी बोजा बिस्तारा गुंडाळून तुम्हाला तीर्थयात्रेला जावं लागल. तुम्ही दोघं बी म्हणताय तर आम्हाला आमच्या थोरल्या दिवट्यांना रिटर्न तिकीट काढून द्यायलाच पाहिजे.